बृहमुंबई महानगरपालिका भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। बृहमुंबईमध्ये भरती निघालेली आहे 10वी पाससाठी। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येते, मुलांना आणि मुलींना। आणि त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी फॉर्म भरण्यात आलो आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 19 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि पगार सुद्धा यामध्ये आपल्याला 19,000, 20,000, 17,000 अशा प्रकारे पगार यामध्ये भेटणार आहे। तर ते सुद्धा आपण पुढे सांगणार आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे। मेन पेपर यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पेपर यामध्ये घेतला जाणार नाही। तर आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहे। पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला बृहमुंबई महानगरपालिका या भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा आहे आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। तर पहा, बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये 157 जागांसाठी ही भरती चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पदांचा जर आपण विचार केला तर यामध्ये पहिले जे पद आहे कार्यक्रम समन्वयक, यामध्ये 24 जागा आहे। दुसरं पद आहे आहार तज्ञ, तर यामध्ये 33 जागा आहे। कार्यकारी सहाय्यकचं हे तिसरं पद आहे, यामध्ये 2 जागा आहे। त्याचबरोबर चौथं जे पद आहे डाटा एंट्री ऑपरेटरचं आहे 30 जागा, आणि पाचवं जे पद आहे NCD कॉर्नर्स हे पद आहे MPWD, तर यामध्ये 26 जागा आहे। तर ह्या टोटल 115 जागा एक लक्षात ठेवा। आता पात्रता काय काय लागते ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो। तर पहिलं जे पद आहे हे कार्यक्रम समन्वयक आहे, 24 जागा आहे। यामध्ये पात्रता पाहिजे MBBS पाहिजे, त्याचबरोबर BAMS, BHMS, BDS आणि MSCIT, तर एवढं जास्त यामध्ये शिक्षण लागते। दुसरं जे पद आहे हे आहार तज्ञचं पद आहे, 33 जागा आहे। तर यामध्ये BSc किंवा PG डिप्लोमा पाहिजे, MSc पाहिजे न्यूट्रिशन अँड डायटिक्स, त्याचबरोबर MSCIT आपलं असलं पाहिजे। आणि तिसरं जे पद आहे कार्यकारी सहाय्यकचं पद आहे, यामध्ये 2 जागा, आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी पाहिजे। मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे, आणि MSCIT सुद्धा पाहिजे, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे। आणि चौथं जे पद आहे तर हे डाटा ऑपरेटरचं पद आहे। तर डाटा ऑपरेटरमध्ये 30 जागा आहे, आणि डाटा ऑपरेटरमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन आपलं असलं पाहिजे। त्याचबरोबर संगणक अनुप्रयोग डिप्लोमा असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी शब्द 30-40 शब्द प्रति मिनिट असलं पाहिजे, आणि MSCIT सुद्धा प्लस यामध्ये पाहिजे। आणि पाचवं जे पद आहे NCD कॉर्नर्स MPWचं पद आहे, 26 जागा आहे। तर यामध्ये फक्त 10वी पास पाहिजे, आणि MSCIT सुद्धा आपलं यामध्ये असलं पाहिजे। तर एवढं यामध्ये शिक्षण लागते। त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण पहिलं जे पद आहे वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत, दुसरं पद आहे 40 वर्षापर्यंत, तिसरं पद आहे 38 वर्षापर्यंत, चौथं जे पद आहे 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे, आणि पाचवं जे पद आहे त्यासाठी वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे मुंबईच असणार आहे, आणि फी यामध्ये नाही आहे। SC ST OBC WS NTVG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असेल तर फी नाही आहे। आणि 19 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर पगार मी तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद आहे कार्यक्रम समन्वयकचं, तर यामध्ये पगार तुम्हाला भेटणार आहे 40,000 रुपये प्रति महिना। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे तर ह्या दुसऱ्या पदामध्ये पगार भेटणार आहे तुम्हाला आहार तज्ञचं पद आहे, तर यामध्ये 30,000 प्लस यामध्ये पगार तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक महिन्याला, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तिसरं जे पद आहे कार्यकारी सहाय्यकचं पद आहे, यामध्ये 30,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे प्रत्येक महिन्याला। चौथं जे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं आहे, तर यामध्ये पगार 18,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। आणि पाचवं जे पद आहे NCD कॉर्नर्स MPWचं पद आहे, पगार 17,000 रुपये यामध्ये भेटणार आहे, ठीक आहे। तर एवढं यामध्ये हे आहे, यामध्ये आपल्याला एवढा पगार भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आता यामध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर मी तुम्हाला सांगून देतो, या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन आहे तर या भरतीमध्ये जे आहे पेपर नाही आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही। आपलं जे सिलेक्शन आहे हे इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन होणार आहे। या भरतीमध्ये एक इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये पेपर वगैरे नाही आहे, तर इंटरव्ह्यूवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि ही जी भरती आहे बृहमुंबई महानगरपालिका अंतर्गत निघाली, आणि ही जे कंत्राट पद्धत आहे एक लक्षात ठेवा, कंत्राटी पद्धतीने हे भरती निघाली, म्हणजे रेग्युलर नाही आहे। तर तुम्हाला यामध्ये त्या ठिकाणी जे कंत्राट दिले जाणार, म्हणजे तुम्हाला जे असं
कसं एक काही कालावधी दिले जाणार आहे, जसं 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा प्रकारे त्यामध्ये तुम्हाला तेवढ्या वर्ष तुम्हाला यामध्ये ड्युटी करावं लागणार आहे. तर हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीसाठी जाताल तर त्यावेळेस तुम्ही तिथं विचारू शकता. तर ते तुम्हाला सांगणार आहे की एवढ्या वर्ष आपल्याला हे ड्युटी करावं लागणार आहे. तर त्या हे कंत्राट पद्धतीने जे हे भरती चालू आहे लक्षात ठेवा. म्हणजे असं हे नाही की बाबा हे रेग्युलरच आहे म्हणजे रेग्युलरच आहे असं नाही आहे. तर हे कंत्राट बेसवर हे भरती आहे. ठीक आहे. तर या भरतीची जाहिरात तुम्हाला दाखवून देतो. इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बृहमुंबई महानगरपालिका या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 5 पदे, कार्यक्रम समन्वयक, त्याचबरोबर दुसरा आहार तज्ञ, तिसरा कार्यकारी सहाय्यक, त्याचबरोबर डेटा एंट्री, NCD कॉर्नर्स, त्याचबरोबर पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 45 पर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. पगार वगैरे बघू शकता तुम्ही, प्रत्येक महिन्याला एवढा पगार या ठिकाणी भेटणार आहे. आणि पात्रता तुम्ही बघू शकता, कार्यक्रम समन्वयक, तर यामध्ये पात्रता एवढी लागते तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर आहार तज्ञचं पद आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता पात्रता यामध्ये दिलेली आहे. आणि तिसरं पद यामध्ये कार्यकारी सहाय्यकचं पद आहे, यामध्ये पात्रता तुम्ही बघू शकता. त्यानंतर चौथं जे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटरचं आहे, तर यामध्ये पात्रता बघू शकता. आणि हे जे पद आहे NCD कॉर्नर्स MPW, तर याच्यासाठी 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते, प्लस MSCIT आपल्याजवळ असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तर सदर पदांकरिता अर्थानुसार आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्ही बघू शकता. तर एवढं कागदपत्र यामध्ये आपल्याला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा या ठिकाणी, त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तर ही जी भरती आहे हे कंत्राट पद्धतीने ही भरती आहे. तर बघू शकता, कंत्राटी तत्वावर नियुक्ती करायच्या पदाकरिता आठवीसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणाऱ्या पदाकरिता विहित केलेल्या अर्हताधारण करणारे असावे. दुसरं, कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणाऱ्या पदाकरिता संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवाराने एकदा अर्ज केल्यानंतर विहित वेळ समाप्त झाल्यानंतर कोणतेही कागदपत्रानंतर आणून दिल्यास ते कागदपत्र ग्राह्य धरले जाणार नाही व त्याचा अर्ज संपूर्ण अपूर्ण समजून अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणाऱ्या पदाकरिता मराठी वाचता लिहिता वाचता बोलता आले पाहिजे. कंत्राटी तत्वावर नियुक्ती होणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या नियमित सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही. कराराच्या कालावधीत कंत्राटी कर्मचाऱ्यांना हमीपत्र सादर करावे लागेल. कंत्राटी कर्मचाऱ्यांना जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रति महिना निश्चित मानधन देण्यात येईल. त्यांना अन्य कोणत्याही प्रकारचे भत्ते दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीवरील नियुक्तीच्या कालावधीमध्ये उमेदवारास साप्ताहिक सुट्टी, रविवारी व सार्वजनिक सुट्टी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या तसेच परिपत्रक क्रमांक संचालक नुसार सार्वजनिक आरोग्य खात्याच्या असंसर्गजन्य रोग विभागांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना 23/5/2023 नुसार 179 पदांकरिता समप्रमाणात 7/12 नियमित रजा महानगरपालिकेच्या प्रतिलिप पद्धतीने. त्यानंतर तुम्ही बघू शकता, नेमणुकीच्या विहित कालावधीत विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना राहील. कराराच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशासकीय अथवा आर्थिक संबंधित अधिकार प्रदान करण्यात येणार नाही. कराराच्या कालावधीमध्ये सदर कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिका सेवा नियमितमधील नियम लागू राहणार नाही. ही नेमणूक निव्वळ कंत्राटी पद्धतीवर असेल. कंत्राटी पद्धतीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काम कराराच्या कालावधीमध्ये जर असमाधानकारक असेल तर अशा कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवरील नियुक्त कोणतेही पूर्वसूचना न देता संपुष्टात आणण्यात येईल. अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टीने पूर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणारे. अलीकडीलच्या काळात काढलेले पारपत्रक आकारातील उमेदवारांना छायाचित्र त्यांच्या स्वाक्षरीसह अर्ज वर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटावे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता, हे तुम्ही एवढं वाचून घ्या कारण की महत्त्वाचं आहे हे. तर बघू शकता तुम्ही हे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत.